फ्रेंड्स, ओनली फॉर सिव्हिल इंजिनियर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजपासून आपण सर्विंग या सब्जेक्टचे लेक्चर स्टार्ट करणार आहोत आणि हे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मेन एक्झामसाठी हेल्पफुल ठरणार आहेत. जर तुम्हाला सर्विंग या सब्जेक्टच्या हँड रिटन नोट्स हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नोट्सची लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर हे जे लेक्चर्स आहेत आणि या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मेन एक्झाम सोबतच आरआरबी जेई, एसएससी जेई, पीएसयू एक्झाम, म्हाडा, डब्ल्यूआरडी एक्झाम अशा सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड डिफरंट कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी सुद्धा हेल्पफुल ठरणार आहेत. तर आजचे फर्स्ट लेक्चर आपण या ठिकाणी स्टार्ट करूया. तर आजच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण सर्वात अगोदर बेसिक्स ऑफ सर्वेइंग हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत, ज्यामध्ये आपण सर्वात अगोदर सर्वेइंगची डेफिनेशन डिस्कस करणार आहोत. सर्वेइंग म्हणजे काय आणि सर्वेइंगचा यूज काय आहे हे आपण शॉर्टली या ठिकाणी बघणार आहोत. सो सर्वेइंगचा यूज काय आहे? सो सर्वेइंग मध्ये जे काही डिफरंट अर्थ सरफेस वरील पॉइंट्स असतात त्या पॉइंट्सची रिलेटिव्ह पोझिशन डिटरमाइन केली जाते बाय युजिंग सर्वेइंग. तर या ठिकाणी सर्वेइंगचा यूज काय होईल? दिस इज टू डिटरमाइन relative position of points. Okay, relative position of point. relative position of point म्हणजे नेमकं काय? So suppose या ठिकाणी this is point P and this is point Q and this point Q is 10 kilometer away from point P. तर या ठिकाणी point Q काय आहे? पॉइंट Q 10 किलोमीटर दूर आहे पॉइंट P पासून. तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही की सपोज पॉइंट Q 10 किलोमीटर दूर आहे असं म्हणू शकत नाही, बिकॉज वी डोंट नो की पॉइंट Q 10 किलोमीटर दूर आहे, पण तो कोणत्या पॉइंट पासून दूर आहे हे आपल्याला या ठिकाणी माहित नाही. सो या ठिकाणी पॉइंट P 10 किलोमीटर दूर आहे पॉइंट P पासून. सो दिस इज रिलेटिव्ह पोझिशन ऑफ दिस पॉइंट. ओके, सो या ठिकाणी आपल्याला माहित आहे की पॉइंट Q इज लोकेटेड 10 किलोमीटर अवे फ्रॉम पॉइंट P. सो दिस इज रिलेटिव्ह पोझिशन ऑफ दिस पॉइंट. तर या ठिकाणी ही जी काही रिलेटिव्ह पोझिशन आहे पॉइंटची ती कशा पद्धतीने मेजर केली जाते? तो सर्वेइंग मध्ये तीन टाईपचे मेजरमेंट्स असतात आणि ते आहेत. फर्स्ट वन इज हॉरिझॉन्टल डिस्टन्स. तर सर्वेइंग मध्ये आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करतो. देन सेकंड वन इज द वर्टिकल डिस्टन्स आणि वर्टिकल डिस्टन्सलाच म्हटलं जातं इलेव्हेशन. ओके, इट इज ऑल्सो नोन ॲज इलेव्हेशन. सो सर्वेइंग मध्ये वर्टिकल डिस्टन्स दॅट इज इलेव्हेशन मेजर केलं जातं. आणि थर्ड मेजरमेंट आहे सर्वेइंग मधली, तर ती आहे डायरेक्शन. आणि मग या डायरेक्शन मध्ये या ठिकाणी बिअरिंग असू शकते किंवा अँगल असू शकतो. ओके, आता या ठिकाणी सर्वेइंग मध्ये जे काही पॉइंट्स आहेत त्यांची रिलेटिव्ह पोझिशन मेजरमेंट केली आणि जे काही मेजरमेंट आहेत ते तीन प्रकारे केली जाते: हॉरिझॉन्टल डिस्टन्स, वर्टिकल डिस्टन्स आणि डायरेक्शन. बट हे जे पॉइंट्स आहेत कोणते पॉइंट्स असू शकतात? सो सपोज या ठिकाणी आपण अर्थ सरफेस कन्सिडर केला, मग हे जे पॉइंट्स कुठे लोकेट असू शकतात? सो दिस पॉइंट विल बी ऑन दी अर्थ सरफेस और अबो दी अर्थ सरफेस और बिलो दी अर्थ सरफेस. म्हणजे एखादा जो पॉइंट आहे जो अर्थ सरफेस वर लोकेट आहे किंवा अर्थ सरफेसच्या अबो लोकेट आहे किंवा अर्थ सरफेसच्या बिलो लोकेट आहे, अशा पॉइंट्सची रिलेटिव्ह पोझिशन सर्वेइंग मध्ये डिटरमाइन केली जाते. सो सर्वेइंगची डेफिनेशन या ठिकाणी काय होईल? We can say that surveying is the determination of relative positions of the points by measuring the horizontal distance, vertical distance that is elevation, and direction. It may be bearing or angle either on earth surface or beneath or above the earth surface. This is the definition for surveying. Okay, आता आपण नेक्स्ट वन पाहूया, शेप ऑफ द अर्थ. अर्थचा शेप कशा पद्धतीचा आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो सपोज या ठिकाणी आपण अर्थ सरफेस आहे, त्या अर्थ सरफेस वरील काही इरेग्युलॅरिटीज असतात, जसं की
या ठिकाणी रिव्हर, व्हॅलीज या अर्थ सरफेस वरील इरेग्युलॅरिटीज आहेत. तर मग अर्थ सरफेस वरील या इरेग्युलॅरिटीज जर आपण कन्सिडर केल्या तर त्या कन्सिडर केल्यानंतर अर्थचा जो शेप असतो त्याला म्हटलं जातं जिओइड. सो रिमेंबर दिस वन. So this geoid is the exact shape of the earth. So when considering the irregularities on the earth surface, shape of the earth is geoid, that is exact shape. आणि सपोज या ठिकाणी आपण अर्थ सरफेस जो आहे, अर्थ सरफेस वरील ज्या इरेग्युलॅरिटीज आहेत त्या इरेग्युलॅरिटीज इग्नोर केल्या, जे काही रिव्हर, व्हॅलीज या इरेग्युलॅरिटीज आहेत या जर आपण इग्नोर केल्या तर त्यावेळी जो काही अर्थचा जो शेप असतो तर तो काय असतो, ऑब्लेट स्फेरॉइड. सपोज या ठिकाणी आपण कन्सिडर करूया, हिअर वी कॅन से दॅट आपण या ठिकाणी ग्लोब कन्सिडर केला. ग्लोब म्हणजे गोलाकार, स्फिअर. सपोज आपण या ठिकाणी एक ग्लोब कन्सिडर केला तर या ठिकाणी दोन ऍक्सिस असतात. एक असतो हॉरिझॉन्टल ऍक्सिस, ओके, दिस इज द हॉरिझॉन्टल ऍक्सिस, आणि एक असतो व्हर्टिकल ऍक्सिस. सपोज दिस इज व्हर्टिकल ऍक्सिस. तर या ठिकाणी हा जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे त्याला काय म्हटलं जातं, दिस इज इक्विटोरियल ऍक्सिस. दिस वन इज द इक्विटोरियल ऍक्सिस. आणि हा जो व्हर्टिकल ऍक्सिस आहे त्याला म्हटलं जातं पोलर ऍक्सिस. ओके, तर याच्यामध्ये देखील दोन कंडिशन्स आहेत. जर आपण या ठिकाणी ग्लोब कन्सिडर केला म्हणजे पृथ्वीचा गोलाकार कन्सिडर केला तर त्या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल ऍक्सिस असतो ज्याला म्हटलं जातं इक्विटोरियल ऍक्सिस, आणि जो काही व्हर्टिकल ऍक्सिस असतो त्याला म्हटलं जातं पोलर ऍक्सिस. याच्यामध्ये दोन केसेस. पहिली केस आहे की या ठिकाणी इक्विटोरियल ऍक्सिस जो आहे, इक्विटोरियल ऍक्सिस इज ग्रेटर दॅन पोलर ऍक्सिस असेल त्यावेळी त्याला म्हटलं जातं ऑब्लेट स्फेरॉइड. ओके, आणि याच्यामध्ये सेकंड केस आहे इफ दिस पोलर ऍक्सिस इज ग्रेटर दॅन इक्विटोरियल ऍक्सिस, त्याला म्हटलं जातं, त्यावेळी तो जो शेप असतो त्याला म्हटलं जातं प्रोलेट स्फेरॉइड. ओके, तर या ठिकाणी जर आपण अर्थवरील ज्या इरेग्युलॅरिटीज आहेत, रिव्हर, व्हॅलीज या इरेग्युलॅरिटीज जर इग्नोर केल्या त्यावेळी या ठिकाणी इक्वेटोरियल ऍक्सिस असतो ग्रेटर दॅन पोलर ऍक्सिस. सो शेप ऑफ द अर्थ इज द ऑब्लेट स्फेरॉइड, आणि हा जो शेप असतो याला म्हटलं जातं मीन शेप ऑफ अर्थ. ओके, सो वी कॅन से दॅट द लेंथ ऑफ equatorial axis is greater than the polar axis, so mean shape of the earth is, by ignoring the irregularities, is oblate spheroid. ओके, तर या ठिकाणी इरेग्युलॅरिटीज कन्सिडर केल्या अर्थ सरफेस वरील त्यावेळी अर्थचा जो शेप असतो तो जिओइड असतो, आणि ज्यावेळी आपण इरेग्युलॅरिटीज इग्नोर करतो त्यावेळी अर्थचा शेप असतो ऑब्लेट स्फेरॉइड. सो रिमेंबर दिस पॉइंट, शेप ऑफ अर्थ. नाउ नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया, क्लासिफिकेशन ऑफ सर्वेइंग. तर या ठिकाणी आजच्या या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत बेस्ड ऑन कन्सिडरेशन ऑफ कर्वेचर ऑफ अर्थ. तर या ठिकाणी जर आपण अर्थचा कर्वेचर कन्सिडर केला त्याच्या बेसिसवर या ठिकाणी सर्वेइंगचे दोन क्लासिफिकेशन आहेत, प्लेन सर्वेइंग अँड जिओडेटिक सर्वेइंग. आणि प्लेन सर्वेइंग आणि जिओडेटिक सर्वेइंगचा आपण या ठिकाणी डिफरन्स डिस्कस करणार आहोत. सो सर्वात अगोदर प्लेन सर्वेइंग मध्ये जो काही अर्थचा कर्वेचर आहे तो निग्लेक्ट केला जातो. ओके, अँड अर्थ इज ॲज्युम टू बी फ्लॅट. तर या ठिकाणी
प्लेन सर्वेइंग मध्ये अर्थ सरफेस जो आहे तो फ्लॅट कन्सिडर केला जातो. अर्थचा कर्वेचर या ठिकाणी कन्सिडर केला जात नाही इन द केस ऑफ प्लेन सर्वेइंग. आणि जिओडेटिक सर्वेइंग मध्ये या ठिकाणी अर्थचा जो कर्वेचर आहे तो कन्सिडर केला जातो. ओके. सेकंड डिफरन्स इज any two points on the earth surface are joined using the straight line. सपोज या ठिकाणी प्लेन सर्वेइंग मध्ये दोन पॉइंट्स आपण कन्सिडर केले, दिस इज पॉइंट P अँड दिस इज पॉइंट Q. तर या ठिकाणी प्लेन सर्वेइंग मध्ये अर्थ सरफेस वरील जे दोन पॉइंट्स आहेत त्यांना स्ट्रेट लाईनने जॉईन केलं जातं. पण या ठिकाणी जिओडेटिक सर्वेइंग मध्ये तेच दोन पॉइंट्स कशा पद्धतीने जॉईन केले जातात, तर ते जे दोन पॉइंट्स आहेत ते आर्क ने जॉईन केले जातात. सो इन जिओडेटिक सर्वेइंग एनी टू पॉइंट्स ऑन द अर्थ सरफेस आर जॉईन युजिंग दी आर्क. सो रिमेंबर दिस पॉइंट. नेक्स्ट वन, थर्ड पॉइंट इज एनी थ्री पॉइंट्स आर जॉईन युजिंग प्लेन ट्रायंगल. सो या ठिकाणी आपण प्लेन सर्वेइंग मध्ये हे तीन पॉइंट्स कन्सिडर केले, तर हे जे काही तीन पॉइंट्स आहेत तर या ठिकाणी प्लेन सर्वेइंग मध्ये पॉइंट्स कशा पद्धतीने स्ट्रेट लाईनने जॉईन केले जातात. तर हे पहिले दोन पॉइंट स्ट्रेट लाईनने जॉईन केले, स्ट्रेट लाईनने जॉईन केले आणि स्ट्रेट लाईनने जॉईन केले. म्हणजे या ठिकाणी प्लेन सर्वेइंग मध्ये जे पॉइंट्स आहेत ते कशा पद्धतीने जॉईन केले जातात, बाय युजिंग प्लेन ट्रायंगल. ओके. आणि या ठिकाणी आपण पाहूया हा जो पॉइंट ब्रीफली पाहूया या ठिकाणी. ओके. सपोज या ठिकाणी हा जो पॉइंट आहे, सपोज हा एक पॉइंट आहे, हा दुसरा पॉइंट आहे आणि हा तिसरा पॉइंट आहे. तर प्लेन सर्वेइंग मध्ये हे जे तीन पॉइंट्स आहेत स्ट्रेट लाईनने कनेक्ट केले जातात. दिस इज प्लेन ट्रायंगल. Okay. Next one is in the case of geodetic surveying any three points are joined using spherical triangle. तर spherical triangle कशा पद्धतीने असतो पहा. This is the spherical triangle. This is the spherical triangle. तर या ठिकाणी हे तीन पॉइंट्स आहेत आणि जिओडेटिक सर्वेइंग मध्ये हे जे पॉइंट्स आहेत कशा पद्धतीने जॉईन केले जातात, बाय युजिंग आर्क. तर तीन पॉइंट ज्यावेळी अशा पद्धतीने आर्कने जॉईन केले जातील, सो हा जो ट्रायंगल बनला जातो या ट्रायंगलला म्हटलं जातं स्पेरिकल ट्रायंगल. ओके. नाउ नेक्स्ट पॉइंट इज दॅट next difference is plane surveying is conducted when area of survey is less than 195.5 km square and geodetic surveying is conducted when area of survey is greater than 195.5 km square. तर या ठिकाणी एरिया ऑफ सर्वे 195.5 किलोमीटर स्क्वेअरच्या लेस असेल त्यावेळी प्लेन सर्वेइंग कंडक्ट केलं जातं आणि ज्यावेळी हा एरिया ऑफ सर्वे 195.5 किलोमीटर स्क्वेअरच्या ग्रेटर असेल त्यावेळी जिओडेटिक सर्वे कंडक्ट केलं जातं. तर या ठिकाणी काही बुक्स मध्ये ही जी व्हॅल्यू आहे ती 250 स्क्वेअर किलोमीटर किंवा किलोमीटर स्क्वेअर देण्यात आलेली आहे. तर ती का, तर ते आपण थोडंसं पाहूया. सो सपोज जर आपण या ठिकाणी इंडियन स्टँडर्डला जर फॉलो केलं, ओके, जर या ठिकाणी आपण इंडियन स्टँडर्डला फॉलो केलं तर या ठिकाणी प्लेन सर्वेइंग अँड जिओडेटिक सर्वेसाठी IS स्टँडर्ड जर फॉलो केलं तर एरिया ऑफ सर्वे प्लेन सर्वेइंग साठी काय आहे, तर तो आहे लेस दॅन 195.5 स्क्वेअर किलोमीटर आणि जिओडेटिक सर्वेइंग साठी काय आहे
greater than 195.5 किलोमीटर स्क्वेअर. तर या ठिकाणी काही बुक्स मध्ये ह्याच व्हॅल्यू काय दिलेल्या आहे 250 स्क्वेअर किलोमीटर किंवा 260 स्क्वेअर किलोमीटर. तर ह्या व्हॅल्यू अशा का दिलेल्या आहेत ते पाहूया आपण. जर आपण या ठिकाणी अमेरिकन स्टँडर्ड फॉलो केले, ओके, अमेरिकन स्टँडर्ड्स फॉलो केले, यूएस पॉलिसीज जर आपण पाहिल्या तर त्या ठिकाणी प्लेन सर्वेइंग त्या ठिकाणी केव्हा कंडक्ट केला जातो ज्यावेळी एरिया ऑफ सर्वे असेल लेस दॅन 100 स्क्वेअर मैल. ओके, त्यावेळी प्लेन सर्वे कंडक्ट केला जातो व्हेन एरिया ऑफ सर्वे इज लेस दॅन 100 स्क्वेअर मैल और इट इज इक्वल टू 260 स्क्वेअर किलोमीटर. ओके, आणि जिओडेटिक सर्वेइंग मध्ये जिओडेटिक सर्वे केव्हा कंडक्ट केला जातो अकॉर्डिंग टू यूएस पॉलिसीज व्हेन एरिया ऑफ सर्वे इज ग्रेटर than equal to 100 square mile or it is greater than is equal to 260 square kilometer. Okay, तर या ठिकाणी 260 is not rounded figure, so that's why in India we prefer 250 square kilometer. तर या ठिकाणी जर यूएस पॉलिसीज फॉलो केल्या तर अकॉर्डिंग टू दिस ज्यावेळी एरिया ऑफ सर्वे is less than 100 square mile or less than 260 square mile, then we conduct plain survey, and if area of survey is greater than is equal to 260 square kilometer or 250 square kilometer, then we conduct geodetic survey. तर या ठिकाणी काही पुस्तकांमध्ये 250 स्क्वेअर किलोमीटर देण्यात आलेला आहे, सो they follow US policies and according to Indian standard value is 195.5 स्क्वेअर किलोमीटर. सो जर एक्झाम मध्ये जर ऑप्शन मध्ये 250 असेल तर 250 टिक करायचं आहे किंवा 260 असेल तर 260 टिक करायचं आहे आणि जर 195.5 असेल तर आपल्याला ह्या आन्सरला प्रेफरन्स द्यायचा असेल आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू असतील तीनही व्हॅल्यू असतील तर या ठिकाणी आपल्याला इंडियन स्टँडर्ड फॉलो करायचा आहे and value is 195.5 स्क्वेअर किलोमीटर. ओके, सो नेक्स्ट डिफरन्स पाहूया आपण आता. सो आय थिंक दिस पॉइंट इज क्लिअर. प्लेन सर्वेइंग इज कंडक्टेड व्हेन एरिया ऑफ सर्वे इज 195 लेस दॅन 195.5 किलोमीटर स्क्वेअर and geodetic surveying is conducted when area of survey is greater than 195.5 kilometer square. Okay, now next difference is what? Plain surveying is used for all engineering purposes. Okay, तर सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग पर्पजेस साठी प्लेन सर्वेइंग चा यूज केला जातो and this geodetic surveying is used to establish the control points. कंट्रोल पॉइंट्स म्हणजे असे पॉइंट्स की ज्यावेळी आपण सर्वे स्टार्ट करतो त्यावेळी त्या पॉइंट्स पासून सर्वेइंग स्टार्ट केला जातो. ओके, सो स्टार्टिंग पॉइंट ऑफ सर्वे दॅट आर दी कंट्रोल पॉइंट्स. So this geodetic surveying is used to establish the control points and this plane surveying is used for all engineering purposes. Now next difference is in plane surveying chain and tachometer are used and in geodetic surveying GPS is used. तर या ठिकाणी प्लेन सर्वेइंग मध्ये चेन आणि टेकोमीटर यूज केला जातो मेजरमेंट साठी आणि जिओडेटिक सर्वेइंग मध्ये GPS यूज केलं जातं. ओके, आणि या ठिकाणी लास्ट पॉइंट आहे डिफरन्सचा. इन प्लेन सर्वेइंग प्लम लाइन्स आर पॅरलल टू इच अदर and in geodetic surveying plumb lines meets at the center of the earth. तर याला आपण थोडंसं ब्रीफली पाहूया हा पॉइंट. आता या ठिकाणी प्लेन सर्वेइंग मध्ये आपण काय करतो अर्थचा जो सरफेस आहे तो या ठिकाणी प्लेन कन्सिडर केला जातो. सो सपोज प्लेन सर्वेइंग मध्ये हा अर्थ सरफेस आहे आणि सपोज ह्या पॉइंट्स वरून आपण प्लम बॉब रिलीज केला. ओके, प्लम बॉब रिलीज केला तर तो
या ठिकाणी अर्थ सरफेसला इथे मीट होईल. ओके, सपोज अजून एक पॉइंट घेऊया आपण. या ठिकाणी प्लम बॉब रिलीज केला तर तो अर्थ सरफेसला अशा पद्धतीने मीट होईल. देन अजून एक या ठिकाणी प्लम बॉब रिलीज केला तर या ठिकाणी अर्थ सरफेसला इथे मीट होईल. आता हे जे या ज्या लाईन्स आहेत या ठिकाणी इथून आपण प्लम बॉब रिलीज केलेला आहे, तो अर्थ सरफेसला इथे टच झाला. या ठिकाणी हा सेकंड प्लम बॉब रिलीज केला इथून आणि अर्थ सरफेसला या ठिकाणी टच झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी इथून आपण प्लम बॉब रिलीज केला आणि अर्थ सरफेसला इथे रिलीज झालेला आहे. आता हे जे लाईन्स आहेत ते आपण अजून पुढे एक्सटेंड केल्या. ओके, या लाईन्स जर आपण पुढे एक्सटेंड केल्या तर त्या अशा पद्धतीने पुढे जातील. ओके, या ठिकाणी या ज्या लाईन्स आहेत त्या आपण अर्थच्या सेंटर कडे एक्सटेंड केलेले आहेत. म्हणजे या ज्या लाईन्स कशा आहेत, these lines are parallel to each other. ओके, सो फर्स्ट पॉइंट आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, इन प्लेन सर्वेइंग प्लम लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. ओके, तर या ठिकाणी प्लेन सर्वेइंग मध्ये या ज्या काही लाईन्स आहेत त्या कशा आहेत, पॅरलल टू इच अदर आहेत. सो हे झालं इन द केस ऑफ प्लेन सर्वेइंग. सो सपोज आपण या ठिकाणी जिओडेटिक सर्वेइंग कन्सिडर केला. ओके, सो सपोज दिस इज जिओडेटिक सरफेस. जिओडेटिक सर्वेइंग मध्ये आपण अर्थचा जो सरफेस आहे तो कन्सिडर केला जातो. तर या ठिकाणी आपण सपोज दिस इज फर्स्ट पोझिशन ऑफ प्लम बॉब, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड वन. ओके, तर इथून जर आपण प्लम बॉब रिलीज केला तर तो अर्थ सरफेसवर अशा पद्धतीने मीट होईल. प्लम बॉब आपण इथून रिलीज केल्यानंतर तो अर्थ सरफेसला अशा पद्धतीने मीट होईल आणि या पॉइंट वरून प्लम बॉब रिलीज केला तर तो अर्थ सरफेसला या ठिकाणी मीट होईल. आणि हे जे प्लम लाईन्स आहेत ह्या आपण एक्सटेंड केल्या अर्थ सरफेसकडे एक्सटेंड केल्या तर त्याच्या लाईन्स आहेत त्या अर्थ सरफेसच्या सेंटरला येऊन मीट होणार आहेत. ओके, सो नेक्स्ट पॉइंट काय आहे, इन जिओडेटिक सर्वेइंग plumb lines meets at the center of the earth. Okay, so this is very important point. Now next one is, this is a very important topic, spherical axis. So what is spherical axis? So spherical axis is the difference in angle between spherical triangle and plane triangle. So या ठिकाणी difference in angle between spherical triangle and plane triangle. तर या ठिकाणी आपण याला थोडंसं briefly discuss करूया. So here suppose हा या ठिकाणी एक ट्रायंगल आहे. सपोज हा एक स्फेरिकल, या ठिकाणी आपण पाहू शकतो हा स्फेरिकल ट्रायंगल आहे आउटर. दिस one is the spherical triangle. Sorry, हा आहे स्फेरिकल ट्रायंगल आणि हा आतला आहे हा ट्रायंगल. सो डिफरन्स बिटवीन दिस स्फेरिकल ट्रायंगल अँड दिस ट्रायंगल इज द स्फेरिकल एक्सिस. तर या ठिकाणी ट्रायंगल मध्ये जर आपण ट्रायंगलचा विचार केला तर ट्रायंगल मध्ये सम ऑफ अँगल्स काय असतात, सम ऑफ अँगल इज इक्वल टू या सर्व अँगलची सम काय असते 180 डिग्री. आणि या ठिकाणी आपण फक्त हा स्फेरिकल
या ठिकाणी हा जो स्पेरिकल ट्रायंगल आहे, फक्त हा स्पेरिकल ट्रायंगल जर कन्सिडर केला या ठिकाणी आपण हा फक्त स्पेरिकल ट्रायंगल कन्सिडर केला तर या स्पेरिकल ट्रायंगल मध्ये ही सम काय असेल, स्पेरिकल ट्रायंगलच्या अँगलची सम काय असेल, सो इट शुड बी ग्रेटर दॅन 180 डिग्री. तर या ठिकाणी स्पेरिकल एक्सेस म्हणजे काय असतं, इट इज डिफरन्स बिटवीन सम ऑफ spherical triangle and triangle. ओके, तर या ठिकाणी जी काही स्पेरिकल ट्रायंगलच्या सर्व अँगलची सम काय असते, ग्रेटर दॅन 180 डिग्री, आणि या ठिकाणी ट्रायंगलच्या अँगलची सम काय असते 180 डिग्री. सो या ठिकाणी स्पेरिकल एक्सेस काय असेल, इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, बिकॉज या ठिकाणी स्पेरिकल ट्रायंगलची जी सम असते, सम ऑफ स्पेरिकल ट्रायंगल इज ग्रेटर दॅन 180 डिग्री and sum of triangle is equal to 180 degree. So spherical axis is always positive. So या ठिकाणी one important point note here, for area of survey of 195.5 square kilometer spherical axis is 1 second. Okay, so या ठिकाणी 195.5 स्क्वेअर किलोमीटर एरिया ऑफ सर्वे असेल तर त्याच्यासाठी स्पेरिकल एक्सेस काय आहे 1 सेकंद. इट मीन्स दॅट या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, प्लेन सर्वेइंग मध्ये या ठिकाणी स्पेरिकल एक्सेस काय असेल, इट इज लेस दॅन 1 सेकंद इन द केस ऑफ प्लेन सर्वेइंग. आणि जिओडेटिक सर्वेइंग मध्ये स्पेरिकल एक्सेस काय असेल, it is greater than 1 second. So या ठिकाणी आपण म्हणू शकतो, for area of survey 195.5 square kilometer then we conduct the plane surveying. Okay, because for area of survey this 195.5 square kilometer spherical axis is 1 second and this is not detectable in the case of plane surveying. But in the case of geodetic surveying, area of survey is what, greater than is equal to 195.5 square kilometer. So we conduct geodetic surveying and spherical axis is 1 second which is detectable. Okay, so here one note is, for the distance measured of 18 km, the difference in plane and geodetic surveying is 1.54 cm. It means that suppose या ठिकाणी आपण प्लेन सर्वेइंग कन्सिडर केलं, सपोज दिस इज प्लेन सरफेस. प्लेन सर्वेइंग मध्ये आपण या ठिकाणी हे जी डिस्टन्स आहे हे प्लेन सर्वेइंग वरती 18 किलोमीटर मेजर केलं आणि तेच डिस्टन्स जिओडेटिक सर्वेइंग मध्ये किती असेल. ओके, जिओडेटिक सर्वेइंग मध्ये हे जी डिस्टन्स आहे तर ते असेल 18 प्लस 1.54 सेंटीमीटर, 18 किलोमीटर प्लस 1.54 किलोमीटर. इट मीन्स दॅट जर आपण जे डिस्टन्स प्लेन सर्वेइंग वर 18 किलोमीटर दाखवतंय, ऍक्च्युअल मध्ये ते जिओडेटिक सर्वेइंग मध्ये किती असेल, 18 किलोमीटर प्लस 1.54 सेंटीमीटर. ओके, सो for the distance measured of 18 km, the difference in plane and geodetic surveying is 1.54 cm. ओके, तर अशा पद्धतीने आपण आजचे फर्स्ट लेक्चर फिनिश केलेले आहे. सो जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.